ತಾಲೂಕಿನ ಶಿರದವಾಡ ನೂತನ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಶಿರದವಾಡ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ದೀಕ್ಷಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ ಆಯ್ಕೆಯಾದರೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಶರದ್ ಪವಾರ್ ಬಣದ ವಿಜಯ್ ರೋಹಿದಾಸ್ ಆಯ್ಕೆಯಾದರು. ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ದೀಕ್ಷಿತಾ ಕಾಂಬ್ಳೆ ಮಾತನಾಡಿ, ನಾನು 2020ರಲ್ಲಿ ಸದಸ್ಯ ಆಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ನಂತರ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ವಾರ್ಡ್ನ ಎಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಈಗ 2024ರ ವೇಳೆಗೆ ಪಕ್ಷದ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದು, ಎಲ್ಲರ ಇಚ್ಛೆಯಂತೆ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಉಳಿದಲ್ಲಿ ಅವುಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬಗೆಯ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ನಿರ್ವಹಿಸಲು ಸಿದ್ಧ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಹಾಗೂ ರೋಹಿದಾಸ್ ಆಯ್ಕೆಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಮುಂದೆಯೂ ಗ್ರಾಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಒತ್ತು ಕೊಟ್ಟು ಶ್ರಮಿಸುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದರು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಜಯಶ್ರೀ ಪಾಟೀಲ್, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯೆ ಯಾಸ್ಮಿನ್ ಚಾವುಸ್, ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾದ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಸುರೇಶ್ ಕೋತ್, ಅಣ್ಣಾ ಪಾಟೀಲ್, ಸಂಜಯ ಪಾಟೀಲ್, ಸಿದ್ದು ಲಾಡಗೆ, ನಜೀರ್ ಚಾವುಸ್, ರಾಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಚಿಂತಾಮಣಿ ಪಾಟೀಲ್, ಎಸ್ಪಿ ಪಾಟೀಲ್, ಗೋಟು ಪಾಟೀಲ್, ಗಜ್ಜು ಮಗದೂಮ, ಅಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಗುಂಡೂರಾವ್ ಪಾಟೀಲ್, ಪದ್ಮರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಮಾಜಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. मी विजय रमेश विराज सन 2020 ते 25 या वेळेसाठी माझी ग्रामपंचायत सदस्याची निवड झाली. त्यानंतर 31 जुलै 2024 मध्ये माझी उपाध्यक्षपदी निवड झाली आणि या निवडीसाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, माझे अध्यक्ष, माझे उपाध्यक्ष यांनी सहकार्य केलं आणि आम्हाला पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून सहकार्य केलं आणि आम्हाला ते पदापर्यंत घेऊन पोहोचवलं. त्याबद्दल मी त्याचा ऋणी आहे. आणि माझ्या वार्डातील किंवा गावच्या विकासासाठी जे कामं पेंडिंग आहेत ती कामं या आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण करून त्या दाखविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या पद्धतीने आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करू. प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आमच्या पिरियडमध्ये जी पेंडिंग कामं राहिलेली आहेत ती कामाला चालना देऊन, जे पेंडिंग कामं आहेत त्या कामांना चालना देऊन तो पूर्णत्वास कसा नेता येईल या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ते काम पूर्ण करू. विजय. मी दीक्षिता अमर कांबळे. 2020 साली झालेल्या निवडणुकामध्ये मी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये सदस्य म्हणून आणि 2024 साली माझ्या अध्यक्षस्थानी निवड झालेली आहे. 2020 पासून आम्ही भरपूर कामे केलेली आहेत आणि अजूनही कामे जी पेंडिंग आहेत ते आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि सर्वांच्या ग्रामस्थांमुळे, आज सहकार्यामुळे त्यांच्या ही आम्हाला जी संधी दिलेली आहे त्यांची जो मला अध्यक्ष पदाचा जो पिरियड दिलाय त्या पिरियड मध्ये मी पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन. प्रामाणिकपणे सर्व कामे पूर्ण करेन. दीक्षिता अमर कांबळे.